पुढची बातमी, तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी विराजमान झाल्यात। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर ती जागा रिक्त होती। संचालकपदी नियुक्तीमागे भाजपची मोठी खेळी असल्याची चर्चा सध्या वर्तुळात आहे। घोसाळकरांच्या नाराजीच्या चर्चा असतानाच ही नियुक्ती झालेली आहे। अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। कोणती सहकारी संस्था, मला तर आपल्याकडून कळतं, कोणती सहकारी संस्था एका जागेसाठी निवडणूक घेत नसते आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांच्या जागेवर त्यांच्या सुविद्य पत्नीची नियुक्ती बँकेनं केली असेल। ही प्रोसेस आहे असं मला वाटतं, याच्यात काही दुसरा अर्थ घेण्याची काही गरज नाही।